प्रत्यक्ष नारायण रूप म्हणजे परब्रह्म. परब्रह्मातून जी प्रेरणा शक्ती निर्माण झाली, त्या शक्तीतून विश्वात्मा तयार झाला. विश्वात्म्यातून परमात्मा तयार झाला. परमात्म्यातून आत्मा तयार झाला. असा हा आत्मा म्हणजे साक्षात परब्रह्माचा एक लहानसा अंश आहे. अशी सगळी परिस्थिती मला माहिती आहे. म्हणून माझा भाव जो आहे हा देहभाव आहे, आणि हा देहभाव मी आत्मभावात शिरत नाही तोपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून आत्मभावात शिरण्यापूर्वी एक वेगळी तयारी करावी लागते. ही तयारी म्हणजे देवभाव समूह नष्ट करायचा. रामकृष्ण परमहंस असं म्हणाले होते की अरे, ही माझी काली माता सगळं काही करते. मी तर मिठाच्या बाहुलीसारखा आहे. मिठाची बाहुलीचं अस्तित्व कुठपर्यंत आहे? समुद्रात बुडत नाही तोपर्यंत. पण समुद्रात बुडेपर्यंत तिचं जे पोषण आहे ती माझी माता करते. ती माझी प्रकृती माता म्हणून जी आहे, जिला मी कालीच्या रूपाने बसतो, ती हे सगळं करीत असते. अशा प्रकारचा असलेला हा देहभाव सुद्धा सांभाळून त्याचंही पोषण करून आणि हळूहळू त्या देहभावातून काढून एक दिवस ती समुद्रात बुडवून टाकते की ज्या वेळेला मग देहभाव निशेष नाहीसा होतो.